पुढची बातमी, महापालिका निवडणुका पुढच्या 3 ते 4 महिन्यात लागणार असं समजतंय। नागपुरात जो भाजपचा मेळावा झाला त्याच्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे संकेत दिलेत। आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना कामाला लागा असे आदेश फडणवीसांनी दिलेले आहेत। त्याच्यामुळे पुढच्या 3 महिन्यात महापालिकेच्या निवडणुका लागतील असे संकेत फडणवीसांनी आपल्या भाषणामधून दिलेत। भाजपच्या कार्यकर्त्यांना आता कामाला लागण्याचे आदेश फडणवीसांनी दिलेत। नागपुरात जो मेळावा झाला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा त्याच्यात फडणवीसांकडून हे आदेश दिले गेले। त्याच्यामुळे आता पुढच्या 3 महिन्यात महापालिका निवडणुका लागतील असे संकेत फडणवीसांनी दिलेत असं म्हणायला हरकत नाही। आणखी तपशील आपण घेणार आहोत। प्रतिनिधी शिल्पा नरवडे आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। शिल्पा, भाजपच्या मेळाव्यामध्ये फडणवीसांनी हे संकेत दिल्याचं समजतंय। आणखी काय नेमक्या सूचना त्यांनी दिलेल्या आहेत आपल्या पदाधिकाऱ्यांना? नक्कीच रिद्धी, आपण जर पाहिलं तर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भाजप पक्षाने दणदणीत विजय मिळवलेला आहे आणि त्याच अनुषंगाने ज्या स्वराज्य पक्षाच्या निवडणुका आहेत त्या रखडलेल्या होत्या, त्या निवडणुका 3 महिन्यामध्ये लागण्याची शक्यता देवेंद्र फडणवीस यांनी वर्तवलेली आहे। तशी संकेत देखील दिलेले आहेत आणि विशेष म्हणजे जे महाराष्ट्रामध्ये वातावरण आहे त्या वातावरणाच्या अनुषंगाने कार्यकर्त्यांमध्ये असलेला आत्मविश्वास पाहता या निवडणुकांचे संकेत देण्यात आलेले आहे आणि या महानगरपालिकेवर देखील भाजपचा झेंडा फडकवण्याची शक्यता दिसून येत आहे असं देखील देवेंद्र फडणवीस यांनी संकेत वर्तवलेले आहेत। विशेष म्हणजे सध्याचं जे वातावरण आहे विधानसभेमध्ये भाजप पक्षाला जो यश मिळालेला आहे त्या अनुषंगाने ही तयारी पाहायला मिळत आहे। जो निकाल येणार आहे 22 जानेवारीपर्यंत त्या निकालाच्या अगोदरच हे संकेत दिलेले आहेत। त्यामुळे 3 महिन्याच्या या कालावधीमध्ये स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होऊ शकतात अशी शक्यता सध्या दिसून येत आहे। कार्यकर्त्यांमधील देखील असाच उत्साह पाहायला मिळतोय। सध्या जे वातावरण आहे नागपूर अधिवेशनामध्ये जे आपल्याला पाहायला मिळते किंवा महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळते त्या अनुषंगाने देवेंद्र फडणवीस यांनी जे संकेत दिलेले आहेत त्यावरून आता महापालिकेच्या तयारीला महायुती सरकार लागलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि येणाऱ्या काळात देखील जे स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत त्यावर महायुतीचाच दणदणीत विजय होईल असा देखील आत्मविश्वास आपल्याला कार्यकर्त्यांमध्ये पाहायला मिळत आहे। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये महायुतीची तयारी कशी असेल हे पाहणं महत्त्वाचं ठरेल आणि खास करून भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये जो उत्साह पाहायला मिळतोय त्या उत्साहामधून नक्की महापालिकेवर कोणाचा झेंडा फडकवतो हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरेल। अगदी निश्चित शिल्पा, धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी।